जात आहोत विधान भवन परिसरामध्ये. इथे पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. नेते सतेज पाटील, अंबादास दानवे आणि त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे आंदोलन करतायत. त्यांच्या फलकांवरती नक्की काय लिहिलंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. किंबहुना ते सुद्धा शक्तीपीठ रद्द करावा याच मागण्या घेऊन आज पायऱ्यांवरती उभे आहेत आणि आंदोलन करतायत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन होणार आहे. आपले प्रतिनिधी राजू सोनाणे आपल्यासोबत आहेत. राजू, या आंदोलनाबद्दल काय सांगता येईल? आपण पाहतोय की विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करावा अशा प्रकारची मागणी करत जी आहे ते विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे. तिन्ही पक्षांचे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे. हातामध्ये सगळ्यांच्या बॅनर आहेत. 3 पक्षाचे सरकार महाराष्ट्र करते अशा प्रकारचे बॅनर आहेत ते आमदारांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही पक्षाच्या आमदारांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. कुठेतरी शक्तीपीठ महामार्ग आहे तो रद्द करावा, शेतकऱ्यांचा विरोध आहे, हा उद्योग चालू आहे का अशा प्रकारचा केलेला होता. त्याच पार्श्वभूमीवरती हे आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर प्रसाद मुश्रीफ आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही कुठल्या प्रकारचा महामार्ग लादलेला आहे. शेतकऱ्याचं हित जे आहे ते जोपासलं जाईल. शेतकऱ्यांना मोबदला कसा द्यायचा यावरती अद्यापर्यंत निर्णय होऊ शकले नाही. त्यावरती चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांवरती लादणार नाही असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सभाच्या बाहेर हा विरोध नक्कीच. त्यामुळे एकंदरीत आज राजकीय आंदोलन सुद्धा पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर रस्त्यावरती चक्काजाम आंदोलनही पाहायला मिळेल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.